भारतीय लहुजी सेनाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी. श्रीरामपूर येथील भारतीय लहुजी सेनाच्या वतीने लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान भाविकांसाठी शरबत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठाण यांनी श्रीरामपूर शहरात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी केली. आज या ठिकाणी म्हणजे पुणे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तर आमच्या देशाची आईला माता देवी होळकर यांचे आज जयंती आहे आणि यांच्या जयंती 300 सुद्धा ती जयंती आहे. मागच्या महिन्यामध्ये अख्खे भरपूर लोकांनी मंत्री लोकांनी यांनी त्यांचं खूप ठिकाणी कार्यक्रम घेतलं. पण मला दुःख हे गोष्टीचं आहे की अनेक वर्षापासून आमची मागणी होती श्रीरामपूरमध्ये 2 एक शिवाजी महाराजची आणि दुसरी एक मागणी होती आमची आईला माता होळकर जयंतीची म्हणजे पुतळ्याची. या ठिकाणी श्रीरामपूरमध्ये त्यांनी पुतळ्या रुपये बसवलेलं नाही. मागं सुद्धा आम्ही उपोषण करतो संघाच्या मार्फत आमच्या आणि अजून सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहे. तर माझं मुख्यमंत्री साहेबाला इथे शिवाय साहेबाला इथे जो शासकीय काही अधिकारी त्यांना आव्हान आहे माझं तत्कालमध्ये मीटिंग घेऊन ते पुतळा श्रीरामपूरमध्ये बसवलं पाहिजे. नाही तर त्यांना मानणार त्यांचे मावले आमचे सगळे सामाजिक कार्यकर्ते आम्ही मोठं आंदोलन करू. कारण मला वाटतं चीननी देशासाठी काहीतरी केलं म्हणजे त्यांनी इतकं चांगलं काम केलं आपल्याला माहिती नाही. आपली जो देशाची महिला होते अंग्रेज लोक त्या टायमाला त्यांची इज्जत घ्यायचे. त्यांनी वाचवलं लोकांना पाणी प्यायला नव्हतं असे काही त्यांनी पुढे केले. खूप मोठं त्यांचं आहे ना बाहेर राज्यांमध्ये त्यांचे मोठे मोठे मंदिर आहे. म्हणून मी सगळ्यांना आपले शुभेच्छा देतो की जयंती सगळ्यांना माझ्या आमचे हे ठिकाणचे व्यापारी लोक इथले आमचे माझे मित्र बाळासाहेब बाबूल आमचे महाराष्ट्र संतभाई शेडगे आमचे सामाजिक भाऊ हे सगळे लोक तिथे ठिकाणी आम्हाला साथ असतो. आम्ही एकमेव सगळे धर्माचे लोक आता असंच कार्यक्रम करा. महापुरुष माणसाला जात नसती फक्त माणूस म्हणून काम करा. एकत्र या हेच बोलून संपवतो. जय हिंद जय भीम जय लवजी हम सब एक आहे. निमित्त इथं सरबत वाटप होत आहे. सर्व लोक याचा सरबत पितात आहे. बोला अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त भारतीय लहुजी सेनेचा जो आगळा वेगळा उपक्रम असतो सामाजिक तो अत्यंत असा चांगला उपक्रम हे राबवत असतात. आमचे अध्यक्ष आणि बाळासाहेबजी बागुल हनीफभाई पठाण आमचे शेट्टी साहेब त्यांचे बंधू उपस्थित असणारे आमचे मित्र सहकारी हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तसेच प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जयचंद्र कवाडे सर गणेशभाई उनवणे यांच्या वतीने मी जयंतीच्या आपल्या सर्व लहुजी सेनेच्या सैनिकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. जय भीम जय भारत जय संविधान. सदर कार्यक्रमास भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठाण, जिल्हा प्रमुख रज्जाकभाई शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईस, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट रमेश कोळेकर, आरपीआयचे सुभाषदादा त्रिभुवन, संतोषभाऊ मोकळ, शिवस्वराज्य मंचचे सलमान पठाण, माजी नगरसेवक मुन्नाभाई पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच युवा नेते विशाल मोजे, साई थोरात, रमेश पोपटिया, शुभम बागुल, सागर चहापाणेकर, महमूद पठाण, सिकंदर तांबोळी, जलील शेख, प्रकाश कोळेकर, संतोष बागुल, विठ्ठल गोराणे, भाऊसाहेब आव्हाड, बाळासाहेब मोरे, संदीप शेडगे, शकील शेख, रमजान शेख, राजेंद्र त्रिभुवन, रोशन शेख, डॉक्टर धीरज उमरे, शांतवन खंडागळे, शेरू कुरेशी, रोहन परदेशी, जावीद शेख, गिरीश खैरनार, बगाडे पाटील, तय्यब पठाण आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमामुळे सामाजिक ऐक्य आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.